Good morning, students. Welcome to Standard 10th. Today we will see lesson Let's March, speech given by Kailash Satyarthi on Nobel Prize Award winner. On that day, he has given this speech. What he want to say, we could see in this lesson from Unit 3.4. Let's March. Kailash Satyarthi, born in 1954, is an Indian children's rights and education advocate and an activist against child labor. He founded the Bachpan Bachao Andolan in 1980 and has acted to protect the rights of more than 83,000 children across 14 countries. He had been honored with many awards, including Nobel Prize of 2014. He had addressed this speech on the eve of Nobel Prize distribution ceremony. म्हणजेच कैलाश सत्यार्थी यांनी आग्रहाचं पुढाकार घेतला होता की मुलांचं लहानपण वाचवावं आणि त्यांचे लहानपणासाठी त्यांनी मोठं योगदान दिलेले आणि हे भाषण त्यांनी नोबेल प्राइज मिळण्याच्या आदल्या दिवशी दिलेलं आहे. लेट्स मार्च पार्ट 1. You are my children of the world, your majesty, your royal highness, excellencies, distinguished members of the Norwegian Nobel Committee, dear brother Tom Hawkins, brothers and sisters, and my dear daughter Malala. इथं ते संबोधित करतात जगातल्या सर्व मुलांसाठी. ते म्हणतात की त्यांना राजासारखं ते वागणूक देतात आणि मेंबर्स ऑफ नॉर्वेजियन म्हणजे नॉर्वेमधून तिथून त्यांना जे काही पुरस्कार मिळालेले त्या लोकांना संबोधित करतात. त्याचप्रमाणे ब्रदर टॉम हाकिन हे ज्यांनी पुरस्कार देण्यासाठी किंवा त्यांना प्रेरणा केलेली आहे किंवा त्यांचं नाव सर्वांपुढं अलोकित केलेले आणि बहीण भाऊ व त्यांची मुलगी मानलेली मुलगी मलाला. From this podium of peace and humanity, I am deeply honored to recite a mantra from the ancient text of wisdom, Vedas. This mantra carries a prayer, an aspiration, and a resolve that has the potential to liberate humanity from all man-made crises. म्हणजेच ते इथं सांगतात की शांतता आणि मानवता ह्याच्या पोडियम म्हणजे ह्या प्लॅटफॉर्मवरून ह्या ठिकाणावरून ते सर्वांना एक मंत्र द्यायला इच्छुक आहेत. ते मंत्र सर्वांना सांगतात जेणेकरून सर्वांना प्रेरणा मिळेल व मानवतेच्या दिशेने माणूस जाईल. या पॅरेग्राफमध्ये लेखक आपल्याला सांगतात की मानवता धर्म हा शांततेचा धर्म आहे आणि त्याच्याकरिता आपण एक मंत्र बोलावा जे आपल्या वेदाजमध्ये आहे जेणेकरून माणसाच्या मनाला शांती प्राप्त होईल आणि तो चांगल्या मार्गे चालून शांततेच्या अहिंसेच्या मार्गावरून चालून तो सगळीकडे शांतता पसरवेल असं इथं लेखकाला सांगायचं आहे. लेट्स वॉक टुगेदर in the pursuit of global progress. Not a single person should left behind out or left behind in any corners of the world, from east to west, from south to north. इतर लेखक आपल्याला सांगतात की आपण सगळेजण जगामध्ये एकच आहोत. एकसारखेपणा आपल्यामध्ये असायला हवा. ते सांगतात की जगातला एकही माणूस असा राहता कामा नये. करून उत्तरेपासून तर दक्षिणेकडे पूर्वेपासून तर पश्चिमेकडे सगळी दुनिया एकच आहे आणि सर्वांनी एकत्रित मिळूनच काम करावे असे इतर लेखक आपल्याला सुचवतात. इतर लेखक आपल्याला सांगतात की सगळ्या दुनियेने एकत्रितपणे चाललं एकसारख्यापणाने चाललं तर जगामध्ये शांतता राहील असं आपल्याला इथं सुचवत आहेत. लेट्स स्पीक टुगेदर. लेट आवर माइंड्स कम टुगेदर. Learning from the experience of our ancestors, let us together create knowledge for all that benefits all. I bow to my late parents, to my motherland India, and
टू द मदर अर्थ. इथं सत्यार्थी म्हणतात की आज आपण सगळ्यांनी एकत्रित यावेत. आपण सगळ्यांनी एकत्रित बोलावेत. आपले विचार सगळ्यांचे एकत्रित असावेत. आपला अनुभव एकत्रित असावा. आपल्या पूर्वजांनी जे काही नॉलेज, जे काही ज्ञान प्राप्त करून ठेवलेले ते ज्ञान आपण सर्वांसाठी ते वापरूया. म्हणजे त्यांच्या आईवडिलांना, आपल्या मातृभूमीला आणि शेवटी या पृथ्वी मातेला सगळ्याला अभिवंदन करत आहेत. With a warm heart, I recall how thousands of times I have been liberated. Each time I have freed a child from slavery. In the first smile of freedom on their beautiful face, I see the gods smiling. लेखक म्हणतात की 1000 वेळा त्यांनी मुलांना स्वातंत्र्य मिळवून द्यायचं काम केलेलं आहे. आणि ज्या ज्या वेळेस ते मुलांना स्वातंत्र्य मिळवून द्यायचं काम करतात त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून त्यांना वाटतं की देवाचं हास्य देखील इतकं सुंदर असेल. म्हणजे मुलं निरागस आणि देवासारखे आहेत. I give the biggest credit of this honor to my movements, Kalu Kumar, Dhum Das and Adarsh Kishore from India and Iqbal Murshid and from Pakistan, who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of children. I humbly accept this award on behalf of all such mitras, my fellow activists across the world, and my countrymen. इथं कैलास सत्यार्थी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व लोकांचं योगदान किती महत्त्वाचं आहे ते सर्वांना सांगतात. भारतातलेच नव्हे तर पाकिस्तानमधले व पूर्ण जगातून जेवढी लोक मुलांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कार्यरत आहेत त्यांचं ते कौतुक करतात व सगळ्यांची साथ. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, Guru Nanak and Mahatma Gandhi. India to Norway is a connect between two centers of global peace and brotherhood, ancient and modern. इथं कैलास सत्यार्थी म्हणतात की ते अशा देशातून आलेले आहेत जिथे शांततेचा मार्ग आहे आणि त्यामुळे ते दोन्ही देशांना जोडतात. Friends, the Nobel Committee has generously invited me to present a lecture. Respectfully, I am unable to do that because I am representing here the sound of silence, the cry of innocence, and the face of invisibility. I represent many millions of those children who are left behind, and that's why I have kept an empty chair here as a reminder. I have come here only to share the voice and the dreams of our children because they are all our children. Gestures to everyone in the audience. I have looked into their frightened and exhausted eyes. I have held their injured bodies and felt their broken spirit. इथं सत्यार्थी एक दुःख आणि व्यथा व्यक्त करत आहेत. इथं कैलास सत्यार्थी म्हणतात की यांनी नोबेल प्राईज देणाऱ्या लोकांनी मला इथं स्पीच म्हणजे माहिती किंवा लेक्चर डिलिव्हर करण्यासाठी बोलवले सांगितलेलं आहे. तरी देखील मी ते न करता मी एक दुःख व्यक्त करत आहे. छोट्या मुलांचं जे दुःखी आहेत समाजामध्ये त्यांचा त्रास, त्यांना होणारा त्रास, त्यांना होणारी वेदना जी मी जवळून पाहिलेली आहे. त्यांचे दुःख वेदना मी झेललेले आहेत, मी पाहिलेले आहेत. त्या सगळ्या वेदना इथं मी मांडणार आहेत. जे शांत आहेत ते कधी स्वतःचं व्यक्त करू शकत नाहीत त्यांचे शब्द मी इथं मांडणार आहे. त्यासाठी एक चेअर रिकामी ठेवलेली हे दर्शवण्यासाठी. पुढे कैलास सत्यार्थी म्हणतात की 20 years ago in the foothills of the Himalayas, I met a small, skinny child laborer. He asked me, "Is the world so poor that he cannot give me a toy and a book instead of forcing me to take a gun or a tool?" I met a Sudanese child soldier. He was kidnapped by an extremist militia. As his first training lesson,
He was forced to kill friends and families. He asked me, what is my fault? इथे कैलास सत्यार्थी सांगतात की त्यांनी फुट हिल्स ऑफ हिमालयात म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी जे काही खनिजे काम करणारी जी मुलं आहेत त्यांना तिथून स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि तिथं एका मुलीने प्रश्न विचारला, आपलं जग एवढं गरीब आहे की आम्हाला पुस्तकाने खेळणी घेऊ देऊ शकत नाही. नंतर सुदानमधल्या काही मुलांना त्यांनी स्वतंत्र मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांना स्वतंत्र मिळवून दिले. त्यावेळेस त्यांनी विचारलं, आमची काय चूक होती की आमच्या हातामध्ये अशी पिस्तूल देण्यात आली आणि आम्हाला आमच्याच नातेवाईकांना, आईवडिलांना, फ्रेंड्सला ह्यांना मारण्याचं पहिलं धडा देण्यात आला. आमची काय चूक? Friends, there is no greater violence than to deny the dream of our children. Therefore, I refuse to accept that all the temples and the mosques and churches and prayer houses have no places for the dreams of our children. I refuse to accept that the world is so poor when with just 1 week of global military expenditure can bring I refuse to accept that all the laws and the constitutions, policies and the judges are unable to protect our children. I refuse to accept that the shackles of the slavery can ever be stronger than the quest. I refuse to accept your. कैलास सत्यार्थी म्हणतात की ते कधीच ॲक्सेप्ट करत नाही, मान्य करत नाही की जगामध्ये पैसे कमी आहेत. ते म्हणतात की आपण जितका पैसा आपल्या मिलिटरीवरती खर्च करतो एका दिवसासाठी, तेवढा सगळा खर्च जर आपण आपल्या या मुलांसाठी जर लावला तर ही सगळीच मुलं, अख्ख्या जगातलीच मुलं शाळेमध्ये जाऊन आपलं शिक्षण पूर्ण करू शकतात. त्यांना देखील स्वातंत्र्यपणे जगायचा हक्क आहे, अधिकार आहे. म्हणून ते म्हणतात, मी कोणत्याच देशातल्या कानूनांना मानत नाहीत, कोणत्याच ह्याला मानत नाही, कारण की ते कोणतंच कानून, टेम्पल्स, चर्चेस, कोणतीच गोष्ट मुलांना या बेड्यातून मुक्त करू शकत नाही. My only aim in life is that every child is free to be a child, free to grow and develop, free to eat, sleep and see daylight, free to laugh and cry, free to play and learn, free to go to school, and above all, free to live their life. I have the privilege of working with many courageous people who have the same aims. We have never given up against any threats or attacks, and we never will. Next, we have made progress in the last couple of decades. We have reduced the number of outgoing children, school children, by half. We have reduced the number of child laborers by a third. We have reduced child mortality and malnutrition, and we have prevented millions of child's death. म्हणजेच इथं किती मुलांचा जीव त्यांनी वाचवलाय हे सत्यार्थी आपल्या या पॅरेग्राफमध्ये सांगतात. But let us make no mistake, great challenges still remains. Friends, the biggest challenge or the biggest crisis knocking on the door of mankind is fear and intolerance. We have utterly failed our children in imparting an education that gives the meanings and objectives of life, an education that gives a sense of global citizenship amongst the youth. इथं कैलास सत्यार्थी म्हणतात की मुलांना हक्क आहे स्वतंत्रपणे जगायचा, स्वतंत्रचा हक्क आहे, शाळेचा हक्क आहे, त्यांना आपलं मत मांडण्याचा हक्क आहे, मुलांना सगळेच हक्क आहेत. त्यानंतर पुढं ते म्हणतात की आपण एक असा समाज बनवतोय, मुलांना तर शिक्षण देतोय, मुलांना जागतिकीकरण करायला शिकवतोय, परंतु आपल्याकडे एक भीती आहे की माणसं फक्त प्रगतीच्याच मार्गावरती चाललेले आहेत, परंतु त्यांना अहिंसेचा मार्ग किंवा शांततेचा मार्ग माहिती नाही. आपल्याला हे पण मुलांना शिकवायचे की सगळी गोष्ट शांततेत पार पाडायची आहे व त्यांना टॉलरन्स म्हणजे क्षमता वाढवायची आहे
सहनशीलता मुलांमध्ये कमी दिसते. आपण असे भावी माणसं बनव. Young people like Malala, I've started calling her my daughter Malala. Not just Malala. So my daughter Malala and other daughters including Kainat. In fact, two Kainats and Sazia and the daughter from Africa and from all over the world. They are rising up and choosing peace over violence, tolerance over extremism and courage over fear. ते म्हणतात की माझ्या मुली ह्या देशातल्या जगातल्या स्वातंत्र्यपणे जगत आहेत. The solutions are emerging, but this solution cannot be found in the deliberations in conference alone and cannot be found in perceptions from a distance. म्हणजेच काय, आपण मार्ग तर काढतोय पण हे मार्ग एका खोलीत बसून सापडत नाहीयेत, परंतु आपल्याला हे मार्ग शोधण्यासाठी बाहेर निघायला पाहिजे असे ते इथं आपल्याला सांगत आहेत. They lie in small groups and local organizations and individuals who are confining with the problems every day. Even if they remain unacknowledged, unrecognized and unknown to the world, the solutions are with them. ते म्हणतात की एका AC रूममध्ये बसून आपल्याला मार्ग सापडत नाही, परंतु प्रत्यक्षपणे जाऊन आपल्याला मार्ग शोधावे लागतात. जे लोक ॲक्च्युअली मार्ग काढतात ते कष्ट करत असतात, ते जगाला माहिती नसतात, परंतु त्यांच्याकडेच हर एक समस्येचं हल आहे. We can do it. You may ask that, what can one person do? I would recall a story of my childhood. A heavy fire had broken out in the forest. All the animals were running away, including lions and the kings of the forest. Suddenly, then he saw a tiny bird rushing towards the fire. म्हणजे एक माणूस काय करू शकतो, परंतु जेव्हा जंगलात आग लागली तेव्हा एका चिमणीनेच जंगल वाचवण्याचा प्रयत्न केला होता. He asked the bird, "What are you doing?" To the lion, surprised, the bird replied, "I am going to extinguish the fire." The lion laughed and said, "How can you do it, keeping just one drop of water in your beak?" The bird was adamant, and she said, "I am doing my bit." म्हणजे जेव्हा जंगलातले सगळे प्राणी सिंहासकट पळून चालले होते त्यावेळेस ते पक्षीच जंगल वाचवण्याचा प्रयत्न करतात. विचारल्यावर ती म्हणते, माझं कार्य मी करत आहे. 18 years ago, millions of individuals marched across the globe and demanded a new international law for the abolition of the worst form of child labor. And it has happened. We did it. Millions of individuals did it. Friends, we live in an age of rapid globalization. We are connected through high speed of internet. We exchange our goods and services in one single global market. Thousands of flights every day connect us from one corner to another corner of the globe, but there is one serious disconnect, and there is a lack of compassion. Let us include and transform this individual's compassion into a global compassion. Let us globalize compassion. जंगलामध्ये आग लागते तेव्हा सगळेच प्राणी निघून जातात. तेव्हा ह्या पक्षी जंगलाची आग विझवण्याचा प्रयत्न करतो. सिंह राजा असून त्याला विचारतो, तो काय करू शकतो? तर म्हणला, मी एकटाच हे आग विझवू शकतो. त्याच पद्धतीने आपल्या जगामध्ये जेवढं दुःख आहे तर दुःख समजून घेण्याची आपल्या सर्वांनाच गरज आहे. Mahatma Gandhi said, "If we are to teach real peace in this world, we shall have to begin with the children. I humbly add, let us unite the world through the compassion of our children." ते म्हणतात की महात्मा गांधी सांगतात की जर आपल्या जगामध्ये शांतता निर्माण करायची असेल तर आपण मुलांपासूनच सुरुवात करायला हवी. आणि ते म्हणतात मुलांमध्ये कंपॅन्शन म्हणजे समतेची एकतेची भावना निर्माण करायला हवी. I ask, whose children are they who stitch footballs yet never played with one? Whose children are they who harvest cocoa yet have never tasted chocolate? Whose children are they who are dying of Ebola? Whose children are they who are kidnapped and held hostage? They are all our children. कोणाच्या मुलांना आपण बंधनात अडकवतोय तर आपल्याच मुलांना बंधनात अडकवतोय.
I remember an 8-year-old girl we rescued from international intergenerational forced labor from stone quarries. When she was sitting in my car, right after her rescue, she asked me, "Why did you not come earlier?" म्हणजे सत्यार्थी सांगतात की त्यांनी जेव्हा एका 8 वर्षाच्या मुलीला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही आधी का नाही आला मला इथून मुक्त करण्याकरिता. Her angry question still shakes me and has the power to shake the whole world. Her questions for all of us. What are we doing? What are we waiting for? How many girls we will allow to go without rescue? ते म्हणतात की तिचे हे प्रश्न मला हादरून टाकलेले आहेत आणि ते प्रश्न मलाच नाही तर पूर्ण जगाला ते हादरून टाकण्यासारखे तिने प्रश्न विचारला होता. Children are questioning our inactions and watching our actions. We need collective actions with the sense of urgency. Every single minute's matter, every single child's matter, every single childhood matter. इथं कैलास सत्यार्थी म्हणतात की मुलं आपलं कार्य पाहत आहेत. आपण काय कार्य करतो काही नाही ते पाहतात आणि आपण हर एक मुलाचं आयुष्य जपण्याचं काम करायचं आहे. Therefore, I challenge the passivity and the pessimism surrounding our children. I challenge this culture of silence and this culture of passivity, this culture of neutrality. म्हणजेच ते म्हणतात की मी सर्वांसाठी हे प्रश्न उपस्थित करतो की आपण जे शांतपणे काम करतोय मुलांकडे लक्ष देत नाही. आपण एकटं राहिलेलो आहोत. आपण ह्याच्यातून बाहेर पडून अख्खं जग एक आहे आणि मुलांना स्वातंत्र्य मिळवून द्यायचं कार्य आपण सर्वांनी करायला हवं. I call upon all the governments, intergovernmental agencies, businesses, faith leaders, workers, teachers, and NGOs, and each one of us to put an end to all forms of violence against children. Slavery, trafficking, child marriage, child labor, sexual abuse, and illiteracy, these things have no place in any civilized society. Friends, we can do this. Government must make child-friendly policies and invest in education, and young people, business must be more responsible, accountable, and open to innovate partnership. इथं लेखक म्हणतात की सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. ते चॅलेंज करतात सगळ्या गव्हर्मेंट एजन्सीजला आणि म्हणतात की अशा मुलांसाठी आपण काहीतरी कार्य करायलाच हवं. Intergovernmental agencies must work together to accelerate actions. Global civilized society must rise above the business as usual and fragmented agendas. Faith leaders and institutions and all of us must stand with our children. We must be bold, we must be ambitious, and we must have the will. We must keep our promises. Next paragraph पाहूया. Over 50 years ago, in the first day of my school, I met a cobbler boy, my age, sitting outside the gate of my school. I asked my teacher why he is working outside, why he is not with us in the school. My teacher had no answer. One day, I gathered a courage to ask the boy's father. He said, "Sir, I have never thought about it. We are born to work." His answer made me angry. I still makes me angry. As a child, I had a vision of tomorrow, a vision of that cobbler boy sitting with me in my classroom. या पॅरेग्राफमध्ये सत्यार्थी म्हणतात की ते सगळ्यांना एकत्रित करून विचारतात की आपण आपल्या मुलांना स्वातंत्र्य मिळवून द्यायला हवं. आणि ते गोष्ट सांगतात की सगळ्यांनी एकत्र आले तर मुलं शिकतील. आणि छोटेसे इन्सिडेंट त्यांच्या लहानपणीचे सांगतात की एका कॉब्लरच्या मुलांना शिक्षण घेण्यापासून कसं वंचित ठेवणं झालं. आणि ज्यावेळेस त्यांनी ते विचारलं त्यावेळेस त्याच्या वडिलांनी उत्तर दिलं की त्यांना काही माहिती नाही, ते फक्त काम करण्यासाठीच आहेत. आणि तो प्रश्नामुळं त्यांना हलवून टाकलं होतं. Now that tomorrow has become today, I am today and you are today. Today it is time for every child to have the rights to life, right to freedom, right to health, right to education, right to safety, right to dignity,
राईट इक्वालिटी अँड राईट टू पीस, म्हणजे ज्यावेळेस ते त्यांचा उद्याचा होता त्या आज बनलं आहे आणि आज सगळ्यांचा आज आहे आणि आज सर्वांना हक्क आहे स्वतंत्रपणे जगण्याचा, आनंदी राहण्याचा, शिक्षण घेण्याचा, सेफ्टीचा, इक्वालिटीचा सगळ्याचा हक्क आहे. फ्रेंड्स, I want you to see and feel this today inside you, my dear sisters and brothers. And I said, many interesting things are happening today. May I please request you to put your hands close to your heart, close your eyes and feel the child inside you. ते म्हणतात की आज सगळ्यांनी एक साथ लहान होऊन आपल्यातलं मूल जपायचे, आपल्यामध्ये असलेल्या मुलाचं, छोट्या बालकाचं आपण स्मरण करायचे. I am sure you can. Now listen to that child. Listen, please. Today I see thousands of Mahatma Gandhis, Nelson Mandelas, and Martin Luther Kings calling on us. Let us democratize knowledge. Let us universalize justice. Together, let us globalize compassion. ते म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही त्याच्या स्वतःतून आतून आवाज ऐकतात तुमच्यामध्ये सगळे दिसतील मला, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन लुथर, आणि सगळ्यांपासून आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचे. आय कॉल अपॉन इन दिस रूम अँड ऑल अक्रॉस द वर्ल्ड. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम पॉवर्टी टू शेअर्ड प्रॉस्पेरिटी, अ मार्च फ्रॉम स्लेव्हरी टू लिबर्टी अँड अ मार्च फ्रॉम व्हायलन्स टू पीस. त्यामध्ये की ह्या रूममध्ये आपण बसलेलो आहेत आणि ह्या रूममधून आपण अख्खं जग पाहणार आहे. ते पुढं काय म्हणतात ते पाहूया. त्या रूममध्ये बसल्या सर्वांना आपल्या हृदयावरती हात ठेवून बालकांचं स्मरण करायला लावतात आणि ते सगळ्यांना सांगतात की आपल्याला सगळ्यांमध्येच हे सगळे थोर सोशल वर्कर, समाजकार्य करते आपल्या दिसतील. नेल्सन मंडेला, महात्मा गांधी, मार्टिन लुथर किंग आणि असेच भावी समाजकारक, समाजसुधारक आपल्याला या जगातून प्राप्त होतील. त्यामुळं ते म्हणतात की आपण सर्वांनी एकत्रित यायला हवं आणि आपण सर्वांनी एकत्रितपणे चालायला हवं. लेट्स मार्च म्हणजे आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे आणि आपल्याला सगळ्याच दिशेने चालायचं आहे. ते म्हणतात की समृद्धीकडे चालायचे, प्रकाशाकडे चालायचे, सगळ्याच दिशेने आपल्याला एकत्रित होऊन चालायचे. कंपॅशन म्हणजेच सगळ्यांना समजून घेण्याची जी शक्ती आहे ती शक्ती आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण करायची आहे आणि आपल्याला सर्वांना समजून सांगायचे की हे जग एकच आहे आणि तिथं आपल्याला शांततेचा मार्ग. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग. लेट अस मार्च फ्रॉम डार्कन टू लाईट. लेट अस मार्च फ्रॉम मॉर्टॅलिटी टू डिव्हायनिटी. लेट अस मार्च. ते इथं आपल्याला सांगतात की आपण अंधारे करून प्रकाशाकडे, मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूच्या रेटपासून तर जीवनाकडे, मृत्यूपासून तर जीवनाकडे सगळीकडेच आपल्याला चालायचं आहे. लेटस मार्च. इथं आपलं शीर्षक पूर्ण होतं. सर्वांनी एकत्रित चालूया. आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे, आपल्याला सगळ्या जगाला एकत्रित घेऊन चालायचं आहे असं इथं त्यांनी सांगितलं आहे. अशा प्रकारे आपण लेटस मार्च हा धडा पाहिलेला आहे.